सरपंच व्हायचं होतं, पण आपलंच तिसरं अपत्य आडसर ठरू लागल्यानं क्रूर बापानं आपल्याच 3 वर्षाच्या लेकीचा खून केला. त्यानंतर मृतदेह तेलंगणा राज्यात नेऊन तिथल्या एका कॅनॉलमध्ये ढकलून दिला. पण हा सगळा प्रकार एका शेतकऱ्याने पाहिल्याने ही घटना समोर आली आहे. ही घटना आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातली. याबाबतची माहिती अशी आहे की मुखेड तालुक्यातल्या बारहाळी नाका इथे पांडुरंग कोंडामंगले हा सलूनचा व्यवसाय करतो. केरूर ग्रामपंचायतीचं सरपंच पदाचं आरक्षण हे ओबीसी महिला घोषित झाल्यानंतर पांडुरंग याला सरपंच पदाचे वेध लागले. कोंडामंगले याला अगोदरच जुळं अपत्य आणि नंतर एक मुलगा असे एकूण 3 अपत्य होते. निवडणुकीसाठी 2 अपत्याच्या वर अपत्य नसावे असा नियम असल्याचं कळाल्यावर त्याने एका अपत्याला संपवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती प्राथमिक चौकशीमध्ये पुढे आली. यासाठी पांडुरंगने मुलगी प्राची कोंडामंगले हिला गुरुवारी शाळेत जाऊन सोबत घेतलं आणि निजामाबादमधल्या बोधन इथे साहित्य खरेदीसाठी जात असल्याचं सांगून तिला आपल्या दुचाकीवर बसवलं आणि बोधन जवळच्या कट्टापल्ली शिवारात वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये तिला फेकून दिलं. यावेळी हा सगळा प्रकार पाहून तिथल्या एका शेतकऱ्याने पांडुरंगची धरपकड केली, पण त्याने निसटून तिथून पळ काढला आणि आपलं गाव गाठलं. या दरम्यान शुक्रवारी सायंकाळी तेलंगणातले पोलीस दुचाकीवरील नंबरवरून त्याचा शोध घेत मुखेड इथपर्यंत पोहोचले. त्यानंतर स्थानिक पोलिसांना त्यांनी ही घटना सांगितली. यावेळी पोलिसांनी तत्परता दाखवली आणि आरोपी पांडुरंग याला चौकशीसाठी बोलवलं. पण सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, पण नंतर त्याला जास्त विश्वासात घेतलं. त्यावेळेला त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. शुक्रवारी रात्री उशिरा तेलंगणा पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं. या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आलंय. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचं काही जण सांगतायत, तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत होता. पण तिसरं अपत्य अडसर ठरू नये म्हणूनच त्याने मुलीचा बळी घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. हत्येचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करतायत. या घटनेने नांदेड जिल्हा हादरून गेलाय. तुम्हाला काय वाटतंय? कोंडामंगले आणि आपल्या मुलीला का मारलं असावं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.